जर तुम्ही एक हाऊसवाईफ असाल आणि तुम्हाला जर घर सांभाळताना स्वतःसाठी काहीतरी करायचं असेल, पण कुठून स्टार्ट करायचं, कसं करायचं हे कळत नसेल ना, तर हा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असं काम समजावून सांगणार आहे अगदी सोप्या भाषेमध्ये, ज्या कामासाठी कुठल्याही एक्सपिरियन्सची गरज नाहीये, कुठल्याही नॉलेजची गरज नाहीये, कुठं बाहेर जायचं काम नाहीये. घरी बसून मराठी भाषेमध्ये करता येणारं हे काम आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याही आधी मी तुम्हाला थोडं माझ्याबद्दल सांगते. माझं नाव गुंजन आहे आणि मी अमरावती, महाराष्ट्रावरून बिलॉन्ग करते. मी गेल्या 6 वर्षापासून या फील्डमध्ये काम करत आहे आणि या 6 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये मला एक अशी गोष्ट रिअलाईज झाली. आज महाराष्ट्रामधल्या भरपूर अशा गृहिणी आहे, ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं असतं, पण घराच्या बाहेर जाता येत नाही आणि घरी बसून कोणतं काम करायचं हे माहिती नसतं. त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ प्रत्येक गृहिणीकडे पोहोचावा म्हणून आणि त्यांना ही माहिती मिळावी म्हणून. आणि मी फक्त माझं सांगत नाहीये. आज माझ्यासोबत भरपूर अशा गृहिणी आहेत, ज्या आपलं घर सांभाळताना, मुलं-बाळांना सांभाळताना या फील्डमध्ये काम करताय आणि इथनं चांगल्या प्रकारे ग्रो करताय. मी तुम्हाला त्यांचे काही एक्सपिरियन्स दाखवते, ते बघून घ्या. जसं तुम्ही एक हाऊसवाईफ आहात, बरोबर? तर तुम्ही जेव्हा स्टार्ट केलं होतं, तेव्हा तुम्हाला पण भीती वाटत असणार स्टार्ट करताना, माझ्याकडनं होणार नाही होणार. तर आतापर्यंत तुमचा एक्सपिरियन्स काय? तुम्हाला कसं वाटतं या मीटिंगबद्दल? आय वॉन्ट टू बिकम बिझनेस ऑन्टरप्रिनर. मी बोलली आणि मी पूर्ण पॉझिटिव्ह, माझं पूर्ण पॉझिटिव्ह माइंड चाललेलं तेव्हा, की माझा डिसिजन चुकलेला नाही. कारण मला इथे अदर इन्कम सोर्सेस सुद्धा मिळत आहे. की म्हणजे मला नेहमी असं वाटायचं की मी काय करू याचं पूर्ण आन्सर मला या कोर्सने दिलेलं आहे. कारण तुमचा व्हिडिओ बघितला, मला वाटलं चला घर बसल्या आपण नुसता असं वेगळा काही पण टाइमपास करत बसण्यापेक्षा जर आपण घरातून जर काही कमवू शकत असेल, कुठे काम करू शकत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. मला तुमच्या व्हिडिओतून जरा प्रेरणा मिळाली की आपण पण घरात बसून काहीतरी करू शकतो. म्हणून मी ठरवलं की तुम्हाला कॉल करून याची माहिती घेते. कारण मला याच्याबद्दल जास्त काही माहित नाही. आता तुम्ही शिकवताय तर मला आता थोडी थोडी माहिती होते. पण मला आवडतंय, तुम्ही शिकवताय ते मला छान समजतंय, त्यामुळे इंटरेस्ट येतोय शिकण्यामध्ये. तर तुम्ही आता त्यांचे एक्सपिरियन्सेस बघितले, बरोबर? आता मनात हा प्रश्न येत असेल की हे लोक नक्की काम कोणतं करतात, मी हे काम करू शकते का? तर हेच मी आता तुम्हाला सांगणार आहे. ज्या प्लॅटफॉर्म सोबत मी आणि या गृहिणी काम करतात त्याचं नाव करिअर फिक्स आहे. करिअर फिक्स हे एक लिगली रजिस्टर्ड एज्युकेशनल प्लॅटफॉर्म आहे. इथे तुम्हाला आताच्या टाइम मधल्या 26 पेक्षा जास्त अशा डिजिटल स्किल्स शिकवल्या जातं, ज्याच्या माध्यमातून या गृहिणी काम करताय आणि पैसे कमवत आहे. डिजिटल स्किल्स यासारखे शब्द ऐकून तुम्हाला थोडी भीती वाटू शकतं आणि ते नॅचरल आहे, मी समजू शकते. पण मी तुम्हाला एक गॅरंटी देते, हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला ना, या व्हिडिओमध्ये जे मी काम सांगते ना, ते काम ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटणारच नाही की हे काम हार्ड आहे म्हणून. आणि याच्यापेक्षा सोपं काम तुम्हाला दुसऱ्या कुठेच मिळणार नाही. त्याच्यामुळे पूर्ण समजून घ्या. त्याच्यानंतर तुमचे जे पण डाऊट राहणार ना, ते मी तुम्हाला पर्सनली क्लिअर करून देणार. आता बघा, जसं मी तुम्हाला म्हटलं होतं, करिअर फिक्स एक लिगली रजिस्टर्ड प्लॅटफॉर्म आहे. मी इथे काही डॉक्युमेंट्स लावते, तुम्ही बघून घ्या. जीएसटी सर्टिफिकेट, उद्यम सर्टिफिकेट आणि एमसीए सर्टिफिकेट, हे सगळे डॉक्युमेंट्स करिअर फिक्स कडे आहेत. त्याच्यामुळे कुठलीही भीती ठेवायची काहीही गरज नाही. आता बघा, या स्किल शिकून आपण 2 प्रकारे पैसे कमवू शकतो. सर्वात पहिलं ऑप्शन असं आहे की या स्किल्सला शिकायचं, याच्या बेसिसला प्रोजेक्ट हँडल करायचे आणि त्याच्यानंतर मग इन्कम येणार. आणि दुसरा ऑप्शन आहे की या स्किल्सला प्रमोट करून, आणि या मॉडेलला म्हणतात अफिलिएट मॉडेल. आता हेच मॉडेल मी तुम्हाला समजून सांगते. अफिलिएट मॉडेल जेवढं ऐकायला हार्ड वाटतं ना, तेवढं समजायला खूप सोपं आहे. हे तुम्ही समजून घ्या. पहिलं जे ऑप्शन आहे हे तुम्हाला ट्रेनिंगमध्ये शिकवलं जातं आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पडतच. सर्वात सोपं ऑप्शन आहे ते म्हणजे सेकंड नंबरचं अफिलिएट मॉडेल. आणि हे मॉडेलवर काम कसं करायचं, याच मॉडेलवर काम करून या गृहिणी कसे पैसे कमवत आहे, ते मी तुम्हाला समजून सांगते. आता बघा, अफिलिएट मॉडेल किंवा अफिलिएट मार्केटिंगला सोप्या भाषेमध्ये समजून सांगायचं झालं तर एक एक्झाम्पल तुम्हाला देते. सपोज तुम्ही आज कुठली साडी घेतली आणि तुमच्या फ्रेंडनी तुम्हाला विचारलं, यार साडी खूप छान आहे, तू कुठल्या शॉपमधून घेतली? तुम्ही त्यांना त्या शॉपचा ऍड्रेस दिला. त्यांनी तिथे जाऊन ती साडी परचेस केली. आता या पूर्ण कंडिशनमध्ये तुम्हाला 1% पण प्रॉफिट येणार का? नाही येणार. असं आपण डे टू डे लाईफमध्ये किती लोकांना सजेस्ट करतो. कोणी काय विचारलं तर आपण त्यांना सांगतो, मी इथून घेतलं, तिथून घेतलं किंवा हे छान आहे, ते छान आहे, बरोबर? हीच कन्सेप्ट जेव्हा ऑनलाईन येतं ना, त्याला अफिलिएट मॉडेल असं म्हणतं. जे काम तुम्ही आता डेली रुटीनमध्ये करत होते, तेच काम तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे. ऑनलाईन म्हणजे एका प्लॅटफॉर्मच्या थ्रू करायचं आहे आणि त्याच कामावर तुम्हाला मिळतं पैसे. सपोज बघा, कोणाला स्किल्स शिकायचे आहे, कोणाला क्लासेस करायचे, कोणाला सर्टिफिकेट हवं आहे, कोणाला प्रोजेक्ट हँडल करायचे आहे, त्या लोकांपर्यंत या स्किल्सची माहिती पोहोचवणं, बस यालाच अफिलिएट असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला येतं कमिशन. आता या पूर्ण कामामध्ये आपल्याला कोणाकडे स्वतःहून जायची अजिबात गरज नाहीये. भरपूर लोकांना डाऊट होतो, मला कोणाच्या घरोघरी जावं लागणार का? मला फ्रेंड्स फॅमिलीला म्हणावं लागणार का? कारण या कामाबद्दल मी अजून कोणाला सांगत नाही, माझे घरचे अलाउ करत नाही, मला कॉन्फिडन्स नाहीये.
तर अशा कुठल्याच गोष्टी करायची गरज नाही. आपल्याला कोणाचकडे जायची गरज पडणार नाही. लोक आपल्यापर्यंत स्वतःहून येणार. ज्याला ज्याची गरज आहे ते लोक स्वतःहून आपल्यापर्यंत येणार. आपल्याला फक्त त्यांना माहिती द्यायचं काम आहे. आता लोक येणार कसे, हा सर्वात मोठा प्रश्न आहे, बरोबर. आता इथेही आपल्याकडे 2 ऑप्शन आहे. पहिलं ऑप्शन असं आहे की आपण जेवढे पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहे ना, जसं तुम्ही जे आता डे टू डे लाईफमध्ये सोशल मीडिया यूज करता, त्याचाच वापर करून आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. ते लोक त्याच्या थ्रू आपल्याशी कॉन्टॅक्ट करणार आणि आपण त्यांना माहिती देणार. आता इथे पण एक प्रॉब्लेम येतो. भरपूर गृहिणी अशा म्हणणार, मला तर सोशल मीडिया यूज करता येत नाही, मला घरचे अलाउ करत नाही, मला व्हिडिओज नाही बनवायचे, मला चेहरा नाही दाखवायचा, तरी सुद्धा काम करता येणार का? तर हो, असं जरुरी नाहीये की तुम्हाला तुमची आयडेंटिटी रिव्हील करावी लागणार, तरी सुद्धा तुम्ही काम करू शकता. आता दुसरं म्हणजे कंपनी तुम्हाला सेटअप करून देणार आणि या सेटअपच्या बेसिसला लोक डायरेक्टली तुमच्यापर्यंत येणार. तुम्हाला फक्त माहिती द्यायचं काम राहणार. आता बघा हे होणार कसं किंवा माहिती कशी पोहोचवायची हे तुम्हाला समजून सांगते. सपोज कोणी तुम्हाला मेसेज केला, त्यांना माहिती हवी आहे. तुमच्याकडे 2 ऑप्शन्स असतात. एक तर तुम्ही कंपनीचा व्हिडिओ पाठवू शकता, ज्यामध्ये पूर्ण काम एक्सप्लेन केलेलं आहे, स्किल्स बद्दल सांगितलेलं आहे, किंवा दुसरं संध्याकाळी मीटिंग असतं त्याची लिंक सुद्धा तुम्ही त्यांना देऊ शकता. म्हणजे आपलं पूर्ण काम कंपनी करतं. त्यांना माहिती देणं, त्यांना ट्रेनिंग देणं, त्यांचे डाऊट क्लिअर करणं, सगळं काम कंपनी करतं. आपल्याला फक्त त्यांच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचवणं आहे. बस एवढंच काम आहे. आता बघा हे एवढं सोपं आहे आणि मी तुम्हाला असंच नाही सांगत आहे. या मॉडेलवर काम करूनच मी आतापर्यंत 20 लाखापेक्षा जास्त कमवले आणि ज्या गृहिणींना तुम्ही बघितलं ना, ते सुद्धा हेच मॉडेल वापरतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला म्हणते हे मॉडेल जेवढं ऐकायला हार्ड वाटू शकतं ना, समजायला खूप सोपं आहे. त्याच्यामुळे हे पूर्ण व्यवस्थित ऐका आणि किती तुम्हाला पैसे येणार, कसे येणार हे सगळं समजून घ्या. आता बघा करिअर फिक्स मध्ये ज्या या 26 पेक्षा जास्त स्किल शिकवल्या जातात ना, त्याला वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाइड केलेलं आहे आणि त्याला पॅकेज असं म्हणतात आणि या पॅकेजेसला एक एक नाव दिलेलं आहे. जसं तुम्हाला सांगते, लेगेसी, इन्फिनिटी, प्राइम आणि स्टँडर्ड या 4 पॅकेजमध्ये या 26 पेक्षा जास्त स्किल डिवाइड केलेले आहे. आता बघा तुम्हाला जर इथे काम स्टार्ट करायचं असलं तर तुम्हाला या 4ही पॅकेजपैकी कुठल्याही एका पॅकेजने स्टार्ट करायचं असतं. त्याच्यानंतर तुमचं इथं काम स्टार्ट होतं आणि तुम्हाला सगळ्या गोष्टीचा ऍक्सेस मिळतं. आता हे 4ही पॅकेज मी तुम्हाला एक एक करून एक्सप्लेन करते. सर्वात फेवरेट ज्याने मी पण स्टार्ट केलेलं आहे आणि जेवढं पण गृहिणींचे एक्सपिरियन्स तुम्ही इथे बघितले ना, त्या सर्वांनी स्टार्ट केलेलं पॅकेज म्हणजे लेगेसी. लेगेसीमध्ये तुम्हाला आताच्या टाइमच्या 26 पेक्षा जास्त स्किलचं ऍक्सेस मिळतं. इन्फिनिटीमध्ये तुम्हाला 23 स्किल शिकायला मिळतं, प्राईममध्ये तुम्हाला 21 स्किल शिकायला मिळतं आणि स्टँडर्डमध्ये तुम्हाला 12 स्किल शिकायला मिळतं. म्हणजे लेगेसीमध्ये 26, इन्फिनिटीमध्ये 23, प्राईममध्ये 21 आणि स्टँडर्डमध्ये 12 स्किल शिकायला तुम्हाला मिळतं. आता बघा तुम्हाला हे पण समजलं की कुठल्या पॅकेजमध्ये किती स्किल्स आहे आणि तुम्हाला हे पण समजलं जर तुम्हाला काम स्टार्ट करायचं असेल तर तुम्हाला कुठल्याही एका पॅकेजने स्टार्ट करावं लागणार. याच्यासाठी कुठली फी आहे का? तर हो, याच्यासाठी तुम्हाला लाईफमध्ये फक्त एकदा फी पे करावी लागतं आणि हे एकदा फी पे केल्यानंतर मी आतापर्यंत 20 लाखापेक्षा जास्त कमवले. या हाऊसवाईफने किती कमवले हे पण तुम्हाला माहिती आहे आणि अजून मी काही इथे फीडबॅक लावते ते तुम्ही बघून घ्या. हे सर्व ते स्टुडंट्स आहेत ज्यांनी लाईफमध्ये फक्त इथे एकदा काम स्टार्ट केलं आणि आज दिवसाला चांगल्या प्रकारे ग्रो करताय. त्यांचे रिझल्ट तुम्ही बघून घ्या आणि मग मी तुम्हाला पुढचं सांगते. आता बघा पैसे भरावे लागणार असा विचार करून जर व्हिडिओ तुम्ही इथून सोडून देणार ना, तर तुम्हाला ऍक्च्युअल काम आणि किती पैसे येणार ना हे कळणारच नाही. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. मला माहिती आहे पैसे बघून थोडी भीती वाटतं म्हणून, पण तुम्हाला सांगते आताच्या टाइम मध्ये अशी कुठलीच गोष्ट नाहीये जे तुम्हाला फ्री मध्ये मिळत असेल, बरोबर. पण ही फील्ड अशी आहे की ते तुम्हाला लाईफमध्ये फक्त एकदा द्यावं लागतं. ते पण तुम्ही स्वतःच्या नॉलेजसाठी एका सिस्टमसाठी पे करता आणि लाईफ टाइम मध्ये कधीच तुम्हाला डबल पे करायची गरज पडत नाही. आणि या एका टाइमच्या बेसिसला इथे तुम्ही चांगल्या प्रकारे काम करून याच्यापेक्षा दुप्पट तिप्पटनं पैसे कमवू शकता. आणि ते कसं ते तुम्हाला समजून सांगते. व्हिडिओ पूर्ण बघा. आधी तुम्हाला किती पैसे येणार हे मी तुम्हाला समजून सांगते आणि मग तुम्हाला किती पैसे पे करावे लागणार हे तुम्हाला नंतर समजून सांगते. ठीक आहे. तर सर्वात आधी बघा, तुम्हाला सांगते तुम्ही ज्या पॅकेजने स्टार्ट करणार त्याच्यानुसार तुम्हाला पैसे येणार. आता ते कसं तुम्हाला समजून सांगते. सपोज जर डेली तुम्हाला 10 लोक मेसेज करताय, लोक कसे येणार, त्यांना काय बोलायचं, कोणता व्हिडिओ पाठवायचा, कसं करायचं हे सगळं मी पर्सनली शिकवणार आणि कंपनी शिकवणार. त्याची अजिबात काळजी करू नका. तुम्ही फक्त ना काम समजून घ्या की काम किती छोटं आहे, किती इझी आहे आणि या कामाच्या बेसिसला पैसे किती येणार आहे. सपोज डेली तुम्हाला 10 लोक मेसेज करताय आणि तुम्ही 10 लोकांना गाईड करताय. असे एका आठवड्याचे होणार 70 लोक. समजा जर तुम्ही स्टार्ट केलं लेगेसीने आणि त्या 70 लोकांपैकी आपण असं पकडू जास्त नाही, फक्त 5 लोकांनी काम स्टार्ट केलं. आता बघा जे लोक इंटरेस्टेड आहेत तेच लोक तुम्हाला मेसेज करणार. असं नाही की आपण स्वतःहून जाऊन म्हणतोय. ज्या लोकांना गरज आहे तेच लोक मेसेज करणार. जसं तुम्हाला गरज होती, तुम्हाला काम करायचं होतं म्हणून तुम्ही व्हिडिओ बघत आहे इथपर्यंत, बरोबर. सेम टू सेम ज्या लोकांना गरज आहे तेच लोक मेसेज करणार. आता 70 पैकी आपण असं पकडूया फक्त 5 लोकांनी काम स्टार्ट केलं.
तुम्ही लेगेसीने स्टार्ट केलं, त्या 5 लोकांनी जर लेगेसीने स्टार्ट केलं, एकाचं डायरेक्ट कमिशन तुम्हाला येतं 14,500 रुपये. विचार करा, कोणाचा महिनाभराचा पगार तुम्ही एका झटक्यात कमवू शकता. तर असे 5 लोकांचे होतात 72,500 रुपये. म्हणजे तुम्ही लेगेसीने स्टार्ट केलं आणि त्या 5 लोकांनी जर लेगेसीने स्टार्ट केलं, तर तुम्हाला डायरेक्ट येणार 72,500 रुपये. जर तुम्ही इन्फिनिटीने स्टार्ट केलं आणि त्या 5 लोकांनी इन्फिनिटीने स्टार्ट केलं, तर एकाचं कमिशन येतं तुम्हाला 10,000 रुपये. असे 5 लोकांचे होतात 50,000 रुपये. जर तुम्ही प्राईमने स्टार्ट केलं आणि त्या 5 लोकांनी प्राईमने स्टार्ट केलं, तर एकाचं कमिशन येतं 7,000 रुपये. असे 5 लोकांचे होतात 35,000 रुपये. आणि जर तुम्ही स्टँडर्डने स्टार्ट केलं आणि त्या 5 लोकांनी स्टँडर्डने स्टार्ट केलं, तर एकाचं कमिशन येतं तुम्हाला 3,350 रुपये. असे 5 लोकांचे होतात 16,750 रुपये. म्हणजे इथे पण तुम्हाला समजलेलं असेल की जास्त बेनिफिट लेगेसीमध्ये आहे. अजून तुम्हाला डिफरन्स समजून सांगते. आता भरपूर लोक असे म्हणणार की मॅम, आम्ही जर आधी छोट्या पॅकेजने स्टार्ट केलं नंतर मोठं घेतलं तर चालतं का? तर हो, चालतं, पण इथे 2 प्रॉब्लेम येतात. पहिला प्रॉब्लेम असा की जर तुम्ही आता छोट्या पॅकेजने स्टार्ट केलं आणि तुम्ही जेव्हा पॅकेज अपग्रेड करता, तर ज्या पॅकेजमध्ये तुम्ही अपग्रेड करणार त्याची जी प्राइस आहे ना, त्या प्राइसपेक्षा जास्त तुम्हाला पैसे पे करावे लागणार अपग्रेडमध्ये. नॉर्मली जर तुम्ही घेतलं डायरेक्ट तर तुम्हाला कमी पैसे लागतं, अपग्रेड करताना थोडे जास्त लागतं. दुसरा प्रॉब्लेम असा येऊ शकतो की सपोज आज जर तुम्ही स्टँडर्डने स्टार्ट केलं आणि कुठला पर्सन आला, त्यांनी म्हटलं मला लेगेसीने करायचंय, कारण हे सगळे प्रॉब्लेम्स त्याला पण माहिती असणार. मग तुम्ही स्टँडर्डवर असल्यामुळे तुम्ही त्यांना लेगेसी देऊ शकत नाही. तर इथे तुम्हाला समजून सांगते, जर तुमचं लेगेसी पॅकेज असेल तर तुम्ही समोरच्याला लेगेसी, इन्फिनिटी, प्राईम आणि स्टँडर्ड हे चारही पॅकेज देऊ शकता. जर तुमचं इन्फिनिटी असेल तर तुम्ही समोरच्याला इन्फिनिटी, प्राईम आणि स्टँडर्ड देऊ शकता. जर तुमचं प्राईम असेल तर तुम्ही समोरच्याला प्राईम आणि स्टँडर्ड देऊ शकता. आणि तुमचं स्टँडर्ड असेल तर तुम्ही समोरच्याला फक्त स्टँडर्ड देऊ शकता. मग सपोज जर कुठला पर्सन आला ज्याला लेगेसीच पाहिजे आणि तुमचं स्टँडर्ड आहे, मग वेळेवर तुम्हाला अपग्रेड करावं लागणार. तेव्हा तुमच्याकडे पैसे असले तर ठीक, नसले तर मग काय करणार? 14,500 रुपयाचं नुकसान होणार ना, आणि एक्स्ट्रा पैसे पण जाणार अपग्रेड करताना. त्याच्यामुळे परत परत असं नको व्हायला, म्हणून जे पण लोक स्टार्ट करताना माझ्यासोबत ते लेगेसीनेच करतं. लेगेसीने स्टार्ट केल्यावर लेगेसी किंवा इन्फिनिटीनी तुम्हाला सपोर्ट सिस्टम, ट्रेनिंग सिस्टम स्ट्रॉंग मिळतो. जेवढे पण आपल्या कंपनीचे नॅशनल इंटरनॅशनल टूर्स होतात ना, तर सगळ्या गोष्टीचं ऍक्सेस तुम्हाला मिळतं आणि तुम्ही ते टूर्स इझिली आणि फ्रीमध्ये ऍक्सेस करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगते, जर तुम्ही लेगेसी, इन्फिनिटी आणि प्राईम या 3 पॅकेजपैकी कुठल्याही एका पॅकेजने स्टार्ट केलं, तर कंपनीकडनं तुम्हाला एक सपोर्टिव्ह मॅनेजर मिळतं. म्हणजे मी पण तुम्हाला पर्सनली गाईड करते आणि माझ्यासोबत सोबत ते मॅनेजर सुद्धा तुम्हाला गाईड करणार, जेणेकरून तुम्हाला कुठल्याच गोष्टीमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. काम कसं करायचं, कसं बोलायचं सगळं तुम्हाला शिकवलं जाणार. ट्रेनिंगमध्ये पण तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आणि माझ्या पर्सनल मेंटॉरशिप जी तुम्हाला लेगेसी आणि इन्फिनिटी मध्ये मिळणार, त्या पर्सनल मेंटॉरशिप मध्ये आणि ज्या गृहिणींना तुम्ही बघितले ना एवढ्या चांगल्या प्रकारे ग्रो करताना, त्यांना पण माझी पर्सनल मेंटॉरशिप मिळालेली आहे. तर मी पर्सनली त्या लोकांना शिकवते. त्याच्यामुळे कुठेच त्यांना प्रॉब्लेम येत नाही आणि मी तुम्हाला सुद्धा शिकवणार जर तुम्ही इन्फिनिटी आणि लेगेसीने स्टार्ट केलं तर. आता हे तर तुम्हाला समजलं की कुठल्या पॅकेजचे काय बेनिफिट आहे किंवा किती कमिशन येतं म्हणून. आता मी तुम्हाला प्राइस सांगते. आता बघा, ऑल ओव्हर द कंपनीमध्ये मी टॉप 3च्या पोझिशनला येते आणि महाराष्ट्रामध्ये टॉप 1च्या पोझिशनला येते. त्याच्यामुळे माझ्याकडे असे काही राईट्स असतात ज्याच्या मदतीने मी त्या सिरियस लोकांना असे काही ऑफर्स देऊ शकते. आता ही ऑफर्स म्हणजे काय समजून सांगते. लेगेसीची ओरिजिनल म्हणजे एमआरपी आहे 42,000 रुपये, पण हेच लेगेसीचं पॅकेज मी तुम्हाला फक्त 21,000 रुपयाला देऊ शकते. इन्फिनिटीची एमआरपी आहे 30,000 रुपये, हे मी तुम्हाला फक्त 15,000 रुपयाला देऊ शकते. प्राईमची एमआरपी आहे 20,000 रुपये, हे मी तुम्हाला 10,000ला देऊ शकते. आणि स्टँडर्डची एमआरपी आहे 10,000 रुपये, हे मी तुम्हाला 5,000 रुपयाला. आणि ही ऑफर फक्त त्या लोकांना मिळणार जे लोक लवकर डिसिजन घेणार आणि जे मला सिरियस वाटणार. म्हणजे लेगेसी 21,000 रुपयाला, इन्फिनिटी 15ला, प्राईम 10ला आणि स्टँडर्ड फक्त 5,000 रुपयाला. आता तुम्हाला हे पण माहिती आहे, तुम्ही ज्या पॅकेजने स्टार्ट करणार त्याच्यानुसार तुम्हाला बेनिफिट मिळणार. तुम्ही विचार करा, लेगेसीने फक्त एकदा स्टार्ट करावं लागणार तुम्हाला. एकदा तुम्हाला 21,000 रुपये भरावे लागणार, पण 21,000च्या बेसिसला लाईफ टाइम मध्ये तुम्ही किती पैसे कमवू शकता तुम्हाला माहिती आहे. काम अगदी सोपं आहे. परत एकदा समजून सांगते. तुम्ही स्टार्ट केलं, तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात, स्किल्सचा ऍक्सेस तुम्हाला मिळतं. इथं 2 प्रकारे तुम्ही काम करू शकता. ते दोन्ही प्रकार मी तुम्हाला समजून सांगितले. आज आपण स्पेशली फक्त अफिलिएट मॉडेलवर बोलणार आहोत, म्हणून मी तुम्हाला ते समजून सांगते. यामध्ये कसं करावं लागणार, जे लोक तुम्हाला स्वतःहून विचारणार माहिती, त्या लोकांना माहिती द्यायची. ते लोक सगळे पॅकेजेस बघणार, ज्या पॅकेजमध्ये त्यांना इंटरेस्ट असणार, ज्या स्किल्समध्ये इंटरेस्ट असणार, ज्या फीचर्समध्ये इंटरेस्ट असणार, त्या पॅकेजने ते स्टार्ट करणार आणि त्याच्यावर तुम्हाला येणार कमिशन. लेगेसीमध्ये सर्वात जास्त कमिशन तुम्हाला मिळतं. हे कमिशन वीकली तुमच्या अकाउंटला येतं. पहिलं जे कमिशन असतं ते वीकली येतं आणि सेकंड कमिशन पासून ते तुम्हाला त्याच दिवशी तुम्हाला मिळून जातं. आता बघा, हाऊसवाईफ साठी हे मॉडेल का फिट होतं असं मी का म्हणते तुम्हाला सांगते. पहिली गोष्ट, कुठे बाहेर जायची गरज नाहीये. इंग्लिश आलीच पाहिजे असं पण नाहीये. कुठल्या एक्सपिरियन्सची गरज नाहीये. मराठी भाषेमध्ये घरी बसून काम करू शकता
आणि असं पण नाहीये महिन्याला पगार येणार म्हणून दर दिवसाला तुम्ही तुमचा पगार घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला कोणावरही डिपेंड राहायची गरज पडणार नाही. काम पण सोपं आहे, लीगल आहे, तर कुठेच प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही आणि तुम्हाला लाईफमध्ये असं कधीच नाही वाटणार की तुम्ही दुसऱ्या कोणावर डिपेंड आहात म्हणून. या कामाची सर्वात खास गोष्ट म्हणजे या कामासाठी कुठलाच फिक्स टाइम नाहीये. कोणी सकाळी फ्री असतं, कोणी दुपारी, कोणी रात्री. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग हे काम करू शकता. तुम्हाला वाटेल त्या दिवशी काम करू शकता. कधी काम नाही केलं तरी सुद्धा तुमच्या आयडीला कुठेच प्रॉब्लेम जात नाही. तुमच्या घरी फंक्शन आहे, 1-2 महिने तुम्ही जर नसले, काम नाही केलं, तरी सुद्धा काहीच प्रॉब्लेम होत नाही. तुमची आयडी लाईफ टाईमसाठी राहतं. एकदा स्टार्ट केल्यानंतर कधीच त्याला बघायची गरज पडत नाही आणि तुमच्या नंतर पण तुमची आयडी कोणीही यूज करू शकतं. त्याच्यामुळे हे काम युजफुल आहे असं मी म्हणते. आता बघा तुम्हाला एक गोष्ट मी ऑनेस्टली सांगते, याचं मीनिंग असं नाहीये की तुम्ही आज काम स्टार्ट केलं, उद्यापासूनच तुम्ही लाखो कमवू लागणार, असं मी म्हणत नाहीये. पण तुम्ही माझ्या अंडरमध्ये प्रॉपर ट्रेनिंगला फॉलो केलं, माझ्या पर्सनल मेंटरशिपमध्ये तुम्ही जर शिकले ना, तर तुम्ही लावलेले पैसे मी म्हटल्यानुसार जर तुम्ही काम केलं, तर मी तुम्हाला 30 दिवसाच्या आत रिकव्हर करून देऊ शकते. ट्रेनिंग कंप्लीट केल्यानंतर मी म्हणेल त्या पद्धतीनं काम जर तुम्ही केलं, तर लवकरातल्या लवकर तुम्ही तुमचे पैसे रिकव्हर करू शकता. यामध्ये तुम्हाला कंपनीची ट्रेनिंग, सपोर्ट सिस्टम, प्रत्येक गोष्टीचं बेसिक पासून नॉलेज तुम्हाला दिलं जाणार आणि यामध्ये मी पर्सनली तुम्हाला मदत करणार. आय होप आता तुम्हाला क्लिअर झालेलं असणार. बघा मला माहिती आहे, आपल्याला भरपूरदा असं वाटतं, की पैसे लावावे लागणार, माझ्याकडे पैसे नाहीये, मी कसं करू? तुम्हाला एक गोष्ट सांगते, हा प्रॉब्लेमच आपल्याकडे होता म्हणून आपण काम शोधत होतो, बरोबर? काही न केल्याशिवाय तर काही होणार नाहीये आणि असं लाईफमध्ये कुठलंच काम नाही जे फ्रीमध्ये मिळणार. मी ते तुम्हाला कन्व्हिन्स करायला नाही आले, बट मी तुम्हाला एकच गोष्ट सांगते, तुम्ही आतापर्यंत भरपूर ड्युटी केलेल्या आहे. घर सांभाळणं, मुलं-बाळांना सांभाळणं, प्रत्येक गोष्टीची काळजी घेणं. पण आता हा टाईम आहे, की तुम्ही तुमच्याबद्दल विचार करायला हवा. आता तुम्ही डिसिजन घेणार नाही ना, तर भरपूर लेट होऊन जाणार आणि तिथपर्यंत मग तुम्हाला भरपूर पस्तावा होणार. त्याच्यामुळे तुम्हाला सांगते लाईफमध्ये एकदा डिसिजन घेऊन बघा. नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार, नवीन एक्सपिरियन्स तुम्हाला येणार आणि तुम्हाला छान वाटणार. आय होप आतापर्यंत तुम्हाला सर्व समजलेलं असणार. याच्या व्यतिरिक्त पण तुमचे काही डाऊट असेल ना, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये काही युजफुल व्हिडिओजची लिंक देत आहे. त्यामध्ये तुम्हाला अफिलिएट इंडस्ट्रीबद्दल, माझ्या स्टुडंटचे रिअल फीडबॅक म्हणा किंवा माझ्याबद्दल भरपूर आयडियाज येऊन जाणार, जेणेकरून तुमचे राहिलेले डाऊट सुद्धा क्लिअर होणार. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा WhatsApp नंबर देत आहे. तुमचं जर पॅकेज डिसाईड झालेलं असेल, की तुम्हाला कुठल्या पॅकेजने स्टार्ट करायचं आहे, त्या पॅकेजचं नाव मला WhatsApp नंबरवर WhatsAppला मेन्शन करा. त्या पॅकेजचं नाव मला WhatsApp नंबरवर मेन्शन कराल, जेणेकरून मी तुम्हाला ती ऑफर देऊ शकणार. तुम्हाला एक गोष्ट सांगते, जे लोकं लवकर डिसिजन घेणार आणि जे लोकं सीरियस असणार, त्यांनाच मी ही ऑफर देणार. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी बघून लगेच मला मेसेज कराल, जेणेकरून मी तुम्हाला मदत करू शकणार. शेवटी मी तुम्हाला एकच म्हणेल, जर तुम्हाला खरोखर तुमच्या लाईफमध्ये काहीतरी करायचं असेल ना, तर एकदा हा चान्स घेऊन बघा. या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की असं लिहा, की मला स्टार्ट करायचंय, मला माझ्या लाईफमध्ये काहीतरी करायचंय म्हणून आणि हाच व्हिडिओ तुमच्या अशा मैत्रिणींसोबत शेअर करा, ज्यांना कामाची गरज आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.